इथे झोपला तो. सो उदू मामा, मला फक्त एक प्रश्न आहे, हे राखण म्हणजे काय आणि आपण ही दरवर्षी का देतो? मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विशाल सावंत या ब्लॉगमध्ये. सो आता आम्ही चाललो आहे राखण द्यायला, ज्यासाठी आम्ही गावी आलो आहे ते काम करायला चाललो आहे. वर्षातनं एकदा ती द्यावीच लागते, तर दरवर्षी आम्ही राखण द्यायला इकडे येतो. आणि तुम्ही बघू शकता आमच्या घरापासून व्ह्यू कसं आहे ते. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना. आणि तुम्ही खाली बघू शकता, तो बघा मित्रांनो, घरापासून तुम्ही व्ह्यू बघू शकता, इतकं सुंदर व्ह्यू आहे ना. आणि तुम्हाला जर हा कुठे दिव्यात दिसला ना, याला लय मारा. आणि हे आमचं जुनं घर. व्ह्यू बघा. आणि हे घर आता आम्ही चाललोय राखण द्यायला. ती वर्षातून एकदा द्यायचीच असते. साईबाबाचं मंदिर आहे इथे. निखिल दाखव. माणूस स्टेबल राहते व तेव्हा माणूस स्टेबल राहते. नंतर घेऊ आपण. तरुण तरुण गावात मुंबईला म्हातारे तरुण चालले. देव आता हे आम्ही मुंबईवरून आलोय, ठीक आहे. आमची बावकीची राखण आहे, तर मावळंगे शिंदेवाडीमध्ये आम्ही राखण करणार आहोत. शिंदे गणाची राखण आहे आणि ही साधावधीमध्ये वर्षातून एकदाच होते. आणि आम्ही ते म्हणजे सगळेजण एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहामध्ये राखण होते. आज तुम्हाला माहिती पडेल की कोकणातली राखण कशी असते. कोको कापणार आहोत. राखण झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही बसणार. आणि यकीन नहीं हो रहा, मुझे भी पहली बार है ना. चुप रे. नंतर मग बरेच नंतर मोठे मोठे प्रोग्राम तुम्ही आमच्याबरोबर राहा. तुम्ही सगळे कार्यक्रम एन्जॉय करा, तुम्हाला पण मजा येईल. धन्यवाद. आता ही आमची कुलस्वामिनी आहे, शिंदे घरांची कुलस्वामिनी आहे, ठीक आहे. तर आम्ही पहिले तिथं दर्शन घेतोय आणि नंतर मग सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही या देवीपासून करतो. हां, आणि नंतर कुठला पण कार्यक्रम आपण चालू करतो. देतोय वर्षभर सगळ्यांना सांभाळ आणि बघ राखणारा सुरुवात करतोय नवीन वर्षी आम्ही. काय बघा, महाराजांची मस्त अशी मोठी फ्रेम आहे. आणि जुन्या घराची आठवण, जुन्या घराची आठवण म्हणून एक जुना फोटो काढतो. नो, आता निखिल आपल्याला काहीतरी एक सांगणार आहे कोंबड्याबद्दल. सांग. कोंबडा बघा किती स्टेबल राहतो, मान बघा. इथे झोपला तो. आई नको त्याची हाल नको करू. जेव्हा मुंबईवरून गावी येत होतो, हा इकडचा प्लॅन बनवत होतो, तेव्हा ठरलेलं की असं करू तसं करू. प्लॅन सारखं तर काय झालं नाही आहे, बट जे झालं ते पण चांगलं आहे. तर बघा, निखिलने कोंबडा पकडला आहे. निखिल, किती कोंबडे आहेत? 2 कोंबडे, 3 कोंबडे, 1 कोंबडी. आज रात्रभर काय असणार नाही. आज नुसता चिकन फ्राय, आज बसायचं असतं. थम्स अप ब्रो. राखण फक्त नावाला आहे. एन्जॉय. खरं प्लॅन तर हे याचं आहे,
तर अशा पद्धतीने आता आम्ही चाललोय आमच्या म्हणजे जी राखण जिथे देतोय आपण हद्द जी असते आमच्या गावाची हद्द आहे तुरळगाव म्हणून, तर तिथे आम्ही सालाप्रमाणे देतो. तर आता खूप धमाल झाले, चढण आहे, डोंगरामध्ये चढतोय, खूप लांब आहे, तरी पण तुमच्यासाठी ते दाखवतोय आम्ही. तर आता हद्दीवरती आलो आणि हा इतर जर समोर बघितलात तर हा आमचा आमचा आहे सरळ संगमेश्वरला खाली जातो आणि संगमेश्वर आमची मोठी बाजारपेठ आहे आणि इथूनच आम्हाला मग आमच्या हद्दीमध्ये जायचं असतं. आमचे चुलत भाऊ जे आहेत प्रदीप शिंदे ते आम्हाला सालाप्रमाणे मार्गदर्शन करतायत. हां, आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे हे करतोय. तर आता आपण जवळ आलो आहे आणि मार्गदर्शनाखाली बर्फ ठेवलेला आहे आणि पुढचे जे काय आहे ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळ दाखवू. तुम्ही प्लीज त्यासाठी मार्गदर्शन लागत नाही, त्याचा शिष्य आपणच आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. कोकणातली राखण तुम्हाला असं वाटेल की तुम्ही घरी तुमच्या अनुभवली आहे. असे आम्ही तुम्हाला सगळ्या पद्धतीने राखण दाखवू. तुम्हाला खूप मजा येईल ते. धन्यवाद. आणि तुमचा पण जागेवाला पर्सन या बाळ माझे तुरुले वरदान देवी लोकाय देव वाघ जाय देवी लक्ष्मी देवी तारको जाय देवी आणि त्यांची मार्ग आणि दारुडी मार्ग वगैरे बघा तुम्ही राखण देता वाईची आम्ही इकडे ती रखवाली देता वाईची मान्य करून घे आणि बाई सुखाची संभाल बाय होय महाराजा. आणि बायासरांना सांगा बाय बाबा इथल्या जागेवाल्या तुझं काय उल्पा दिलेला आहे सगळा तो मान्य करून घे आम्हाला बाई सुखाची बाई कर वर्ष. सो उदू मामा, मला फक्त एक प्रश्न आहे, हे राखण म्हणजे काय आणि आपण ही दरवर्षी का देतो? आता बघ कसं राखण म्हणजे असं आहे ना, आता कोकणामध्ये आपण शेती वगैरे करतो, वर्षभर शेती करतो आणि म्हणजे त्या शेतीमध्ये त्या जागेमध्ये कोणाला त्रास होऊ नये, कोणाला दुखापत होऊ नये आणि शेत आपलं चांगल्या पद्धतीने पिकावं म्हणून तिथला जो जागेवाला आहे त्या जागेवाल्याला आपण एक बोलतो ना फुल ना फुलाची पाकळी, म्हणून आपण त्याला राखण म्हणजे ते त्याला एक फुल ना फुलाची पाकळी आपण त्याला की बाबा तू आमच्या सदैव मागे राहा, तू आमच्या डोक्यावरती हात ठेव आणि हे आम्हाला आमच्या जो घराणं आहे त्याला चांगलं म्हणजे बरकत दे, त्यांना शांती दे, सुख समृद्धी दे. एक वर्षातून एकदा आठवण म्हणून आपण त्याला फुलना फुलाची पाकळी, कोंबडा म्हणा किंवा नारळ, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हे आहेत पद्धती आहेत, पण आपल्या कोकणामध्ये साधारण एक कोंबडं आणि नारळ देतो आपण आणि त्याला सांगतो की बाबा तू जसं वर्षभर आमच्या डोक्यावरती हात ठेवलं तसंच सालाबाद प्रमाणे असे चालत राहू दे, त्याला बोलतात राखण. ओके, म्हणजे छोटा सण टाईप आपला जसा आपण सण सारखा सालाबाद प्रमाणे ही पद्धत चालू असते. आणि जागेवाला म्हणजे राखणदार. ओके आपल्या पूर्ण शेतीची जे राखण करणार आहे, त्याला राखणदार म्हणतात. ओके असं आहे, त्या वर्षातून एकदा त्याला आपण त्याला मानपान त्याच्यात देतो आपण. ओके चालेल. मित्रांनो, आता एक राखण देऊन झाली आहे जी मूळ गावची होती ती देऊन झाली. आता चालू आहे दुसरी राखण द्यायला, ती गावची. आता जिथं राहतो ती गावची, तिकडची राखण द्यायला. मित्रांनो, हा कुंपण आहे आपला. इथे आम्ही लहानपणी पहिले खेळायचो, काय असेल ते इथे गप्पा गोष्टी खायचो प्यायचो. इथे जे आता तुटलं आहे तो आधी आमचा वाडा होता, तिथे आमची बैलं होती आणि ते आपलं घराची बॅक साईड आहे ती. आणि आता इकडे जागेवाल्याची राखण देत आहेत. हा तरी चांगला आणला, ह्याची स्टेबिलिटी बघूया. असं नीट दाखव. नाही, हा डुप्लिकेट आहे. सांगा वरदान बाय वरदान बाय जुगाय वाघ बाय वरदान बाय तारको बाय उभेरा बाय वासुदी राखण घे मान्य करून घे आणि बाय सुखाची मुंबई
बघायला देतो मागणी करून घेईन. तुझा बघ देता वाढून आणि राखण आहे बघ बाबा हा बघ देता वाढून मागणी करून घे आणि बघ सुखा दे आम्हाला होय मला आता सूद देत हा बाबा तिकडेच देत मी पण आता पुढे ये मच्छरची आम्हाला सवय झाली त्यामुळे ते काय वाटत नाही. काय आमची बाजू चूक सर्वांना सुख शांती दे. सगळ्यांना इथून पर्यंत मुंबईवाले सर्व खाली वर खाली काम तर काय आहे, एवढं आहे. इकडे लय वर बसायला भेटतच नाही. मित्रांनो, सगळी राखण देऊन झाली आहे जागेवाल्याला, गावावाल्याला, गावच्या वेशीला. सो आता फक्त चिकनचा बेत आहे संध्याकाळी. आणि ते यांचं आहे, समजेलच का आपला तुम्हाला. त्याचा काही संबंध नाही. समजेलच माझ्यासाठी चिकन आणि उद्या सकाळी दिवा सावंतवाडीने मुंबईला रवाना. पुढची व्हिडिओ सो चला गाईज, येईलच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, खरी पार्टी ती बघा. आम्ही माझा ऐका ना व्हिडिओ जेवताना काय खात नाहीत ते मग ते आहे बघायला बस आता रस्साच टाक. काय ग कसं झालंय मामा? नाही